नमस्कार. तर आज मी बनवत आहे मंचुरियन फ्राय. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेलं आलं लसूण आणि बारीक चिरलेली कांद्याची पात. त्याच्यानंतर मी ते सर्व चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर ॲड केले आणि ते चांगलं मिक्स करून मळून घेतलेलं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे ते छान असं मुरतं, सगळ्या भाज्या अशा मुरतात छान. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे. एवढे छान आणि कुरकुरीत आपले असे मंचुरियन बनतात. त्याच्यानंतर मी थोडी शेजवान चटणी टाकली, त्याने एवढी अशी छान चव येते, एकदम मंचुरियनला आपल्या टेस्ट येते. तेही मी चांगलं असं मिक्स करून घेतलं हातानेच आणि त्याच्यानंतर मी त्याचे चांगले गोल गोल गोळे करून ठेवले. त्याला चांगलं असं मिक्स करायचं आणि थोडा वेळ अर्धा 1 तास असं मुरून द्यायचं आहे. नंतर मी ते फ्राय करायला घेतले. एक असे गोल केलेले ते सोडले मी आणि चांगले डीप फ्राय केलेत, अगदी लाल झाले तेवढे. मी त्याच्यामध्ये कलर ॲड नाही केला, असेच फ्राय करून रेड केलेत त्याला, इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी आता फ्राय करायला सुरुवात केली आहे. कढई ठेव गॅसवर. त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे 1-2 चमचे. नंतर मी लसूण टाकलेलं आहे. त्याला चांगला असा तडतड फोडून चांगली फोडणी घ्यायची आहे त्याची. चांगला असा लाल बुंद थोडासा होऊन द्यायचा. त्याच्यानंतर बारीक चिरलेली गोल गोल हिरवी मिरची टाकली. नंतर कांदा टाकला आहे, तोही असं थोडासा परतून घेतला आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे, तीही चांगलीशी थोडीशी परतून शिजवून घेतलेली आहे. आणि लास्टला मग कांद्याची पात मी ॲड केलेली आहे. थोडीशी त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये सोया सॉस ॲड केलेला आहे, तोही मिक्स करून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये परत रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप सॉस आणि शेजवान चटणी ॲड केलेली आहे. त्याने टेस्ट खूप छान येते आणि मंचुरियन आपले एकदम असे सुंदर लागतात. थोडंसं चांगलं त्याला उकळून द्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी अशी त्याला उकळी फुटली की त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरचं 1 वाटी पाणी तयार करायचं आहे आणि ते ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यालाही छान उकळून घ्यायचं आहे. तोही असा डार्क छान कलर रेडी होतो. आता आपला चांगला डार्क झालेला आहे ते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. त्याला उकळी फुटल्यानंतर परत आपण जे मंचुरियन केले होते ते त्याच्यामध्ये टाकलेत आणि त्यांना चांगलं मिक्स करून घेतले आणि त्याला परत वाफ द्यायला ठेवलं आहे. ते चांगले मुरतात, जे छान टेस्टी आणि क्रिस्पी बनतात, एकदम चविष्ट लागतात. तर इथे आपले मंचुरियन रेडी झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.